नगरसेवक मंगेश भाऊ पांगार यांच्यातर्फे अधिकाने हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा मी समालोचक यांना विनंती करेल की आपण स्पर्धा सुरू ठेवायची आहे. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा अगदी मनापासून आभारी आहे आणि नक्कीच सर्व पदाधिकारी आज वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी इकडे आवर्जून उपस्थित राहिले गेले. भव्य दिव्य असं आयोजन संपूर्ण दहिसर परिसरामध्ये देखील क्रीडा स्पर्धेची चर्चा राहिली गेली आहे. अंधेरी S9 संघ थोडाफार मात्र इथे डगमगतो आणि सुरुवात चांगली केली. कर्णाने शुभमनीची बॅटिंग केली. आज सर्व दहिसर परिसरातील खेळाडू सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. एक भव्य दिवस आयोजन या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि लाख मोलाचं आयोजन आणि लाख मोलाची क्रीडा स्पर्धा. अंडरआर्म क्रिकेट आज विविध भागात थोडं विविध प्रकारचं क्रिकेट आहे आणि आज एक वेगळ्या लेवलला क्रिकेट जाऊन पोहोचलंय. त्यामुळे आपण देखील त्या परिसरात एक चांगलं क्रिकेट झालं पाहिजे. आज सर्व विराट 11ची टीम विराट, किंग कोहली, सचिन एक जण या ना कोणतरी कोण आहे का इथे मला बोलव ना वरती. नो बॉल आहे. टार्गेट थोडं मोठं आहे त्यामुळे पहिल्या 2 ओव्हरमध्ये बॅटिंग करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी करण सोडा चेंबूरचा अजून एक जबरदस्त ऑलराऊंडर बॅटिंग बॉलिंग करत असताना नेहमी चर्चेत राहिले गेले आहेत. वेगळी ऍक्शन आहे करण सोडाची देखील. या बॉलवर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक्स्ट्रा रन्स ते मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर झाले आतापर्यंत 4 रन्स आले धावफलकावर. आजचा पहिलाच दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये देखील एक चांगल्या लेवलचं क्रिकेट आपल्या परिसरामध्ये झालं पाहिजे यासाठी मात्र एक भव्य दिव्य असं आयोजन. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेलेत आणि लाऊड अपील. बेल्सची लाईट ऑन होते. LED स्टंप देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि खूप चांगली खेळपट्टी आहे. ज्या खेळपट्टीवर खेळण्याची एक वेगळी मजा आहे. स्वीप खेळायचा प्रयत्न करत होते. फेकी चांगली केली तिकडे मनीषने परंतु रन सिंगल. श्री गणेश आणि सलील 11 टीम आपण तयार राहायचं आपलं टॉस साठी. आपण या टीम श्री गणेश आणि टीम सलील 11 चेक केलं जाईल. इकडे रिव्ह्यू घेतला आणि बॅटर आउट आहे. सो बॅटरला बाहेर जावं लागेल. रोहनला कॉन्फिडन्स होता आणि त्यामुळे रोहनने ते अंपायरकडे पडताळणीसाठी मात्र त्यांनी विचारलं की आम्ही रिव्ह्यू घेऊ शकतो आणि स्क्रीनवर देखील आपण पाहू शकतो की बॅटर थोडा मागे आहे. त्यामुळे रोहनने क्विक स्टंपिंग घेतलं आणि मनीषने खूप चांगला थ्रो केला. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचं आहे. भले ते तुम्ही लेदर बॉल क्रिकेट खेळा, टेनिस बॉल क्रिकेट खेळा, खूप महत्वाचा रोल आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सागर येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 4 रन्स झाले, 2 विकेट गेलेत. या बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. सागरने अगदी प्रेमाने बॉल ढकलला. करण पाटील तिकडे होते. पहिली ओव्हर या बॉल देखील समोर खेळले गेलेत. फटका चांगला आहे आणि स्ट्राईक एंडला चान्स आहे. बॅटर आउट. गेले. फटका चांगला आहे परंतु अशा फटक्याला अंडरआर्म क्रिकेटमध्ये जागा नाहीये. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी.
अंधेरी S9. बॉलिंग टाकलेली तोच आहे का? रनआउटची देखील विकेट पाहिली गेली आणि आमचे आमचे रितेशजी आंद्रे पण आमच्या समवेत, त्यांचा पण आवाज आपण ऐकतोय. बॉलिंगसाठी करण, यावर देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि वाईट बॉल आहे. मंगेश भाऊ पांगारे यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं नगरसेवक चषकाचं आपण आज हे आयोजन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू इकडे आणण्याचा प्रयत्न आपण करतोय. एक चांगल्या लेवलला क्रिकेट क्षितिज चषक आपण पाहतोय. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली करणने. पहिल्याच ओव्हरमध्ये रनआउट पकडून मात्र 4 विकेट आले आणि टीम डगमगले थोडीफार. अंधेरी S9 संघ थोडाफार मात्र बॅकफुटला जातो या मॅच मध्ये. सहा रन्समध्ये 4 विकेट गेलेत. बॉलिंगसाठी कांजूरमार्गचे मतांग सारंग येत आहेत. खूप चांगलं क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट देखील चांगलं खेळले गेले आहेत. मतांग सारंग बॉलिंगसाठी येत आहेत. जबरदस्त ऑलराऊंडर आहेत. आणि क्षितिज चषक एक मुंबईतली अजून एक मानाची क्रीडा स्पर्धा. मागील 5 वर्ष त्यांनी क्रिकेट जपलं. पहिला बॉल वाईट बॉल आहे. आजच्या दिवसातील पहिलीच मॅच आपण पाहतोय. दुसरी इनिंग. या बॉल देखील आतमध्ये आणलाय. जबरदस्त बॉलला फिरवलं. दुसरी ओव्हर चालू आहे. 8 रन्समध्ये 4 विकेट गेलेत. अंधेरी S9 संघ थोडं डगमगतो. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण टॉस साठी तयार राहा. श्री गणेश अंजूर आणि त्यांच्या विरुद्ध सलील 11. कॅप्टन्स आपण प्लीज थोडं तयार राहा आणि लगेच मॅचच्या दृष्टीकडून तयार राहायचं आहे. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. जबरदस्त बॉलिंग पाहायला मिळते आहे. एक चांगल्या अंदाजामध्ये आजचा हा पहिल्या दिवसाची सुरुवात मात्र दमदार केली गेली आणि भव्य दिवस आयोजन आज मंगेश भाऊ पांगारे यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक क्षितिज चषकाचा आपण पाहत आहोत. आणि आजचा हा पहिला दिवस प्रचंड प्रेक्षकांची गर्दी आहे. चांगल्या लेवलला क्रिकेट गेलं पाहिजे आणि मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट देखील एक वेगळ्या स्तरावर आज पोहोचलं पाहिजे. काही परिसरात टर्फ क्रिकेटचं देखील क्रेज आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मतांग सारंग 9 रनवरती 4 विकेट गेलेत. या बॉलवर वळवलाय बॉल. चांगलं स्पिन केलं बॉलला. सुरुवात चांगली केली गेली आहे. मॅच मात्र सिद्धार्थ डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण संघाकडे मात्र झुकताना पाहिली गेली, कारण की पहिल्याच इनिंग मध्ये जी बॅटिंग केली क्लासिकल बॅटिंग. या बॉल देखील आतमध्ये आला. बॉल एज घेतली गेली. अरविंद तांडेल तिकडे आहेत. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण आला असेल तर आपल्या आलेल्याची नोंद करायची आहे. टायमिंग आपल्याकडे थोडं कमी आहे. या बॉलवर स्वीप खेळले गेलेत. फटका फसतोय. अंधेरी S9 संघ थोडा मात्र डगमगतो या मॅच मध्ये. इकडे आले आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल.
गेले आणि पहिल्या इनिंगमध्ये सिद्धार्थ डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण टीमने मात्र पकड चांगली केली. करण आणि शुभमची जी बॅटिंग क्लासिकल बॅटिंग पाहिली गेली. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि हेच खरं क्रिकेटवरती प्रेम आहे. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली आहे. अंधेरी S9 संघ मात्र थोडं डगमगतो कारण की 56 रनचं मोठं टार्गेट होतं. सोईल येतात नवीन बॅटर. या बॉल देखील आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे परंतु तिकडे व्हाईट बॉल आहे. यानंतर दोन्ही टीम्स आपण तयार राहा. आज 7 मॅचचं शेड्यूल आपण पाहणार आहेत. या बॉल देखील उडवलाय. आउट. हा हा ज्या दोन्ही टीम्सला आपण इकडे पहिल्या मॅच मध्ये जे खेळताना पाहिले गेले त्या दोन्ही टीमसाठी आपण पाहिलं तर नाश्त्याची देखील इकडे व्यवस्था केली आहे. अल्पोहारची देखील इकडे व्यवस्था केली आहे. मोठी गोष्ट आहे. क्रिकेट पण खेळा आणि अल्पोहारचा पण आनंद घ्या असं क्वचित क्रीडा स्पर्धेमध्ये असतं. क्षिती चषक लक्षात राहील. खेळाडूंसाठी देखील आपण आज खेळण्यासाठी देखील आणि मॅच थोडीफार शांत होताना पाहिली गेली आहे. पहिलीच मॅच एक रंग पहिल्या इनिंगमध्ये जी बॅटिंग केली त्यामुळे त्याच्या सुरुवातच चांगली पाहिली गेली. या बॉलवर मात्र बॉल निघून जाईल. व्हाईट बॉल आहे आणि क्रिकेटच्या भाषेमध्ये आपण पाहिलं तर हा पंजा आहे. 5 रन तिकडे मिळतील. औपचारिक शिल्लक आहे. जवळपास सिद्धार्थ डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण टीमने पकड निर्माण चांगली केली गेली आणि आता शेवटचे मला असं वाटतंय काही बॉल पेंडिंग आहेत. कल्याणचे आकाश येतात बॉलिंगसाठी. 6 बॉलमध्ये 37 रन्स करायचे आहेत. अंडरआर्म क्रिकेटमध्ये ते होणं मुश्किल आहे. बॉलरनी जर चुकी केली तर होऊ शकतात असं नाही आहे परंतु मला नाही वाटत होऊ शकतात. आकाश स्माइल करतात बॉलर पण की असं होऊ देणार नाही मी. प्रयत्न करेल चांगली बॉलिंग करण्याचा. पहिला बॉल समोर टायमिंग चांगलं केलं आणि अरुण क्रिकेट में फुटबॉल. अरुण बोलतो मैं झुकेगा नहीं साला. बॉल थोडा लांब होता पण त्याने एफर्ट्स दिले. या बॉल देखील समोर खेळले गेले आहेत. मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. यानंतरच्या दोन्ही टीम्स आपण तयार राहा प्लीज. मी विनंती करेल. श्री गणेश अंजूर आणि त्यांच्या विरुद्ध सलील 11. नो बॉल आहे आणि डायरेक्ट हिट तिकडे करणने एफर्ट्स घेतले. श्री गणेश अंजूर आणि टीम सलील 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण तयार राहा. टॉससाठी आणि लगेच यानंतर आपली दुसरी मॅचच्या दिवसातील आपण देखील इकडे खेळणार आहोत. सर्व विविध भागातून आज विविध स्टेशनवरून खेळाडू इकडे खेळण्यासाठी आले आहेत. विविध जिल्ह्यातून आले आहेत. विविध तालुक्यातून आले आहेत. यामध्ये देखील आतमध्ये आणलाय. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली आणि हा सामना आपण पाहिला तर जिंकला गेलाय सिद्धार्थ डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण.
केली आहे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मी मंगेश भाऊ पंगारे यांना विनंती करेल की आपल्यातून द्यायचा आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांनी जबरदस्त स्टार्ट केली करण पाटील. जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये अफलातून स्टार्ट केली करण पाटील. हा एक सिक्स पण त्याच्या बॅटमधून पाहिला गेला आणि सुरुवातच त्यांनी टुर्नामेंटची बाउंड्री केली. करण पाटील ज्याच्या नावातच रन आहे करण. एक जबरदस्त बॅटिंग केली करण पाटील. देवनार गावासाठी देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले आणि मॅन ऑफ द मॅच ही टी शर्ट देखील आहे. अफलातून बॅटिंग केली गेली करण पाटील. क्षितिज चषकची टी शर्ट आणि ट्रॉफी. जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलिंगचा जोरदार टाळ्या वाजवा. पहिल्या बॉलवर त्यांनी बाउंड्री पण मारली आणि एक सिक्स पण लगावला करण पाटील. करण थँक्यू विजय. कारण दोन शब्द ऐकेल कारण की मुंबईत महाराष्ट्रात रत्नागिरीत पण खेळलात मालवणमध्ये पण खेळलास परंतु आज दहिसरमध्ये येऊन कसं वाटतं ही क्रीडा स्पर्धा दोन शब्द ऐकेल. खूप चांगलं वाटतंय कारण की ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. आणि टीम जिंकते पहिलीच मॅच भलं मोठं. तू आणि शुभमनीची चांगली स्टार्ट दिली काय म्हणशील टीम विषयी. टीम चांगल्या फ्लोमध्ये चालू आहे आणि टुर्नामेंट जिंकायचा प्रयत्न करतो. खूप साऱ्या शुभेच्छा असणार. ऑल द बेस्ट. एक जबरदस्त मॅच पाहिली गेली करणच्या माध्यमातून. एक जबरदस्त बॅटिंग आणि पहिली मॅच मात्र आपल्या नावावर केली आहे. हा पराभूत संघ आपण देखील याचा आपला देखील इकडे सन्मान केला जाईल. अंधेरी S9 अंधेरी S9 संघ आपण देखील आपला देखील इकडे सन्मान केला जाईल. अंधेरी S9 चा कोणी प्रतिनिधी असेल तर प्लीज या. पराभूत संघ अंधेरीचा देखील आणि दुसऱ्या मॅचचा पण देखील मैदानात ताबा घ्यायचा आहे. सलील 11 संघ टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. सलील 11 टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. आणि दोन्ही टीमसाठी आपण नाश्त्याची पण व्यवस्था केली आहे. हा गरमागरम मुंबईचा वडापाव आहे. सर्व महिला भगिनीचे देखील आपण आभारी आहे. आपण देखील आज वेळात वेळ काढून इकडे उपस्थित राहिले व्यासपीठावर. आपलं देखील ऋणी आहे आणि भव्य दिव्य असं आयोजन आज नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांच्या माध्यमातून क्षितिज चषकाचं हे प्लॅटफॉर्म आमच्या महिला भगिनींच्या हातातून मात्र आपला एक विशेष इकडे अंधेरी S9 संघाला सन्मानित केलं जाते. थँक्यू सो मच अंधेरी टीम. आपलं देखील आभारी आणि आपण देखील इकडे आलात त्याबद्दल आपलं देखील अगदी मनापासून आभारी आहे. क्षितिज ग्रुप आणि विराट 11 तर्फे आपलं देखील आभारी आहे. आज या क्रीडा स्पर्धेचे भाग्यविधाते मंगेश भाऊ पांगारे. सन्माननीय शिवसेनेचे भिवंडी तालुका उपविभाग प्रमुख श्री भूषण मनेरा यांचं मी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी स्वागत करतो. हे आपल्या संघासोबत या भव्य स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यांना विनंती करेल की आपण कृपया करून मंचावर यायचे. आपला या ठिकाणी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सन्मान केला जातोय. कृपया करून आपणास विनंती की आपण मंचावर यायचे. सन्माननीय क्षितिज ग्रुपचे मुंबई अध्यक्ष श्री दासभाई शेरावर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय उपविभाग प्रमुख भिवंडी तालुक्याचे यांचा आपण आपल्या स्पर्धेच्या वतीने सन्माननीय नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. आपण या कार्यक्रमाला आलात खूप आनंद झाला. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचं एक प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा प्लीज.
श्री गणेश अंजूर, मग भिवंडी, मानकोली त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं, अंडरआर्म ओपन देखील त्या परिसरात अंडरआर्म ओपनचा देखील एक वेगळा क्रेज आहे. सलील 11 आपला एक प्लेअर पण पाठवायचं. सलील 11 प्लीज. प्लीज. आणि त्या परिसरातील देखील काही डोंबोलीचे देखील खेळाडू बॅटिंगसाठी महेश शिंदे येत आहेत. एक जबरदस्त बॅटर आहे. डोंबोली परिसरात देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेलेत आणि आज स्ट्राईक एंडला महेश शिंदे. देव प्रतिष्ठान यावर्षी ऐरोलीला प्ले ऑफ द टुर्नामेंट बाईक पण त्याने मिळवली असा महेश शिंदे. जबरदस्त हार्ड हिटर बॅटर आहे. सोबतीला नॉन स्ट्राईक एंडला चैतन्य प्रेम आणि बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन चैतन्य. लेट्स प्ले दुसरी मॅच आजच्या दिवसातील. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल. डू ऑर डायच्या मॅच आहेत, नॉकआउटच्या मॅचेस आहेत. पहिलाच बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. महेशला पण माहित नव्हतं की ऍक्शन कशी आहे, त्यामुळे त्याला देखील थोडं ते अंदाज नव्हता. चक्री पद्धतीची ऍक्शन आहे. वरळी साईडला असे बॉलर आम्ही नेहमी बघतो जे वरळी साईडला गेलं तर नोची लाईन नसते, रब्बर बॉलने क्रिकेट खेळलं जातं तिकडे. आणि त्या परिसरात देखील अशा ऍक्शनचे बॉलर्स नेहमी पाहायला मिळतात. परंतु चैतन्याचा थोडा आपला स्पेल पाहतो. या बॉलर फ्लिक केले गेले. प्रेम झालेत. 1 लाखाचा प्रथम क्रमांक आहे. द्वितीय क्रमांक आपण पाहिलं तर 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 30,000 रुपये. प्लेअर द टुर्नामेंट मालिकावीरासाठी देखील 5,000चा कॅश प्राइज आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी देखील आपण पाहिलं तर प्रत्येकी कॅश प्राइज आहे. आमची विराट 11ची टीम पूर्ण लक्ष लावून या क्रीडा स्पर्धेवरती. आणि आजचा पहिला दिवस. बॉलिंगसाठी चैतन्य, स्ट्राईक एंडला प्रेम. या बॉलर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका फसताना पाहिला गेला. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली तिकडे. वेल स्टॉप. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चैतन्य. सुरुवात चांगली केली गेली प्रेमने. स्ट्राईक एंडला महेश शिंदे आहेत. या बॉलवर जागा निर्माण करून खेळायचा प्रयत्न केला गेला होता. खेळाडू तिकडे होते. एक सिंगल रन मिळेल. छोटं सर्कल आहे. म्हणजे प्रत्येक विभागात ग्राउंड देखील थोडं वेगळे. कल्याण डोंबिवली साईडला गेलं तर थोडं ग्राउंड मोठं असतं. कुठे 1 to 4 अगदी कमी जागेमध्ये क्रिकेट खेळलं जातं. कुठे ह्याच्याहून छोटं सर्कल असतं. अंडरआर्म क्रिकेट कुठल्याही विभागात कशाही प्रकारे खेळलं जातं, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटला काही रूल्स नाही आहेत. या बॉलर बोल्ड आउट. दांडी गोल. टायमिंग केला आणि पाहू शकतो आपण रिप्ले एलईडी स्क्रीनवरती. स्टिक वाकवली तिकडे आणि लाईट स्टंपची ऑन झाली. न्यू बॅटर विक्रांत येत आहेत. प्रेम थोडे डबल माइंड झाले आणि ठरवून खेळले.
अंदाज घेतला नाही, त्यामुळे बॅटरला बाहेर जावं लागलं. आणि आता नवीन बॅटर विक्रांत, डोंबिवलीचा अजून एक जबरदस्त खेळाडू आहेत विक्रांत. एक रन खूप महत्वाचा असणार आहे. पहिली ओव्हर चालू आहे, रन झाले 7 रन, पण टू गो आहे. शेवटचा बॉल आहे पहिल्या ओव्हरचा. आमचे पंच मितेशजी जोशी आणि त्याचबरोबर विश्वनाथजी पंगारे आज चांगली बॉलिंग केली की चैतन्याने सुरुवात चांगली केली आहे. आजचा हा पहिला दिवस. या बॉल देखील स्वीप करायचा प्रयत्न केला गेलाय. नॉन स्ट्राईक एंडला मात्र फेकी करतील आणि चान्स घेतला. हिट लागलाय का? रुको जरा सबर करो. तिला सन्माननीय शिंदे ग्रुप महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मंगेश भाऊ पांगारे, सन्माननीय नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. यश भाऊंना विनंती की आपण कृपया करून या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय. पहिल्या बॉलवर थोडीशी मिसफील्ड आणि पहिल्याच बॉलवर 4 रन. लवकर पाठवा प्लीज. सुरुवात चांगली केली. ह्या ओव्हरमध्ये थोडीशी मिसफील्ड पाहिली गेली. रन झाले 12. महेश आणि अक्षय बॅटिंगसाठी 2 बॉल 4 अक्षय खेळतात, 2 बॉल 2 महेश. सलील 11 त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर श्री गणेश अंजूरचा संघ आहे. भिवंडी वाडा त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचं एक चांगलं क्रिकेट आहे. मानकोली त्या परिसरातून गेलं तर अंडरआर्म ओपनचा पण त्या परिसरात एक वेगळा क्रेज आहे. मग शेतामध्ये अंडरआर्म ओपनच्या देखील मॅचेस आम्ही त्या परिसरात पाहिल्या गेल्यात. आणि मग ग्रामीण क्रिकेटचा देखील एक वेगळा क्रेज महाराष्ट्रामध्ये पाहिला गेला. या बॉल देखील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल हलका सातमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. अंडरआर्म क्रिकेट विविध भागात विविध प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं, त्यामुळे अंडरआर्म क्रिकेटचा क्रेज एक वेगळ्या पद्धतीने पाहिला गेला. या बॉल देखील समोर खेळले गेले आणि बॉल निघून जाईल 4 रनसाठी.
कधी बॉल आला आणि कधी गेला समजला पण नाही. जबरदस्त बाउंड्री आली, टायमिंगला बाउंड्री आली. अक्षयने पण स्माईल केली की 4 रन आले, ते कसे पण येऊ द्यात, परंतु 4 रन माझ्या अकाउंटमध्ये आले. सॅलरी जेवढी येते अकाउंटला तेव्हा जी खुशी होते, हां लाईफमध्ये तो दिवस आपण कधी महिन्याचे 5-6 दिवस मग आपण स्टार्टिंगला या बॉलवर टॅप केला गेलाय. सिंगल रन मिळेल. आज संपूर्ण विराट 11ची टीम देखील या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहे. क्षितिज चषक दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी पहिलं 1-4चं क्रिकेट असायचं या परिसरामध्ये. लखवा पद्धतीचं क्रिकेट देखील एक वेगळा क्रेज राहिला गेला. बॉल देखील समोर खेळले गेलेत आणि 4 रन. शिंदेने टायमिंगला कव्हर्सला खेळत असताना पण मात्र 4 रन. आमच्या महिला भगिनी देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं पण स्वागत आहे. काही महिलांना क्रिकेट आवडत नाही परंतु आज त्या पण आवर्जून इकडे थांबल्या. थँक्यू. हां काही जणांना आवडतं, काही जण काय बोलतात दिवस रात्र फक्त क्रिकेट क्रिकेट क्रिकेट. हां ड्रोन कॅमेऱ्याने तुम्ही पण दिसताय सर्वीकडे. त्यामुळे या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉल. यावेळी वर्ल्ड कप पण महिलांनी जिंकला, त्यामुळे आता महिला प्रत्येक गोष्टीमध्ये बोलू शकतात की तुम्ही काय केलंय, आम्ही पण वर्ल्ड कप जिंकलाय. या बॉल लेग ब्रेक, फटका फसलाय आणि बॉल हवेत. बॅटर आउट. अमितने एक चांगला स्पेल टाकला गेला आणि थोडं बॅटरला थांबवलं गेलं. नवीन बॅटर येतात. आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला रोहित 23 रन्सवरती 3 विकेट गेलेत. पहिल्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. आजच्या दिवसातली दुसरी मॅच आहे. सलील इलेव्हन त्यांच्या विरुद्ध श्री गणेश अंजूर. या बॉलवर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल निघून जाईल 4 रनसाठी. नावातच रोहित आहे. मजा ब्रो. विकेट गेले आतापर्यंत 3. सुरुवात चांगली केली गेली आहे. मग श्री गणेश संघ पण मॅच मध्ये आहे. श्री गणेश अंजूरचा संघ, त्यांच्या विरुद्ध सलील इलेव्हन, काही जोगेश्वरीचे खेळाडू त्या संघामध्ये आहेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर साजिद, आमचा मित्र पण स्टोरी टाकतोय, व्हिडिओ कॉलवर सर्वांना दाखवतोय की क्रिकेट चालू आहे. हां आमच्या परिसरामध्ये आम्ही ऑर्गनाईज केलं आहे. क्षितिज ग्रुप, विराट 11 दाखवलं पाहिजे. आपल्या परिसरात टुर्नामेंट आहेत, आपण देखील सर्वांनी. या बॉल देखील फुलटॉस बॉल दिशा दिली गेली. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. ज्या वेगाने आला डीजे मास्टर बोलतात गरमी चालू आहे. 31 रन झालेत. या बॉलवर देखील आज न सोया सारी, आज न अक्षयला पण माहित नव्हतं की अशी 4 येऊ शकतात. हलकीशी एज घेतली गेली आणि तिकडे मात्र स्कोर झाला आतापर्यंत 35 रन्सवरती 3 विकेट. या बॉल देखील वेगाने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. सलील तिकडे सोदा होते आणि सिंगल रन. सर्व पदाधिकारी, सर्व या परिसरातील नागरिक आणि संपूर्ण क्षितिज ग्रुप
विराट 11 या क्रीडा स्पर्धेवर लक्ष लावून आहेत. मंगेश भाऊ पांगारे नवनिर्वाचित या परिसरातील नगरसेवक, मुंबई महानगरपालिका, देशातील सर्वात मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका. या बॉल देखील ड्राईव्ह केलं गेलंय. खेळाडू आहेत तिकडे डीप मध्ये. सिंगल रन मिळेल. एका धावेने पुण्याच्या धावफलक पुढे जाईल. 37. या बॉल चेक केला गेलाय. साजिद थोडंफार मात्र चेक करतात की बॅट्समनचं हालचाल खूप महत्वाची आहे. अक्षयने चांगली बॅटिंग केली. 7 बॉल 18. बॉलिंगसाठी आपण पाहिलं साजिद स्ट्राईक एंडला. अक्षय या बॉलवर मोठा स्ट्रोक खेळले गेले. फटका फर्स्ट बॅटर आउट. मोठा स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये अक्षयला पण बाहेर जावं लागेल. आदित्य त्यात नवीन बॅटर. 37. 4 विकेट गेलेत. आजचा पहिला दिवस आहे. उद्या देखील एक चांगला इकडे क्रिकेट पाहायला मिळेल. पुढील 2 दिवस इकडे क्रिकेटची दिवाळी आहे आणि सर्व ह्या परिसरातील नागरिक देखील अगदी क्रिकेटचा आनंद घेतात. या बॉल देखील परफेक्ट बॉल पाहायला गेलाय. तेवढंच चांगलं टायमिंग. सिंगल रन. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 38. 38 रन्सवरती विकेट गेले 4. पहिल्या इनिंगचे शेवटचे 6 बॉल पेंडिंग आहेत. बॉलिंगसाठी जोगेश्वरीचे सुफियान येत आहेत. जबरदस्त स्पिनर आहेत. यामध्ये देखील आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र डीप मध्ये निघून जाईल आणि एक सिंगल रन आहे की 4 आहे. अंपायर आमच्यापर्यंत निर्णय कळवतील. बॉल नक्की फिल्डरला थोडा बॉल ब्रश झाला. मित्रांनो पडद्यापासून थोडं दूर उभे राहा. पहिलाच दिवस आहे. 3 दिवस आपल्याला पडदे नीट ठेवायचे आहेत. यावर देखील आतमध्ये आणला बॉल. सुफियान जबरदस्त बॉल फिरवला सुफियानने. खूप चांगले स्पिनर आहेत. जबरदस्त ऑब्रेक होता आणि या बॉलवर बाहेर पिचिंग केली गेली. फटका थोडा फसला. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि 40 रन मात्र तिकडे कंप्लीट होते. व्हाईट बॉल. व्हाईट +1. 44. लॉस ऑफ 4 विकेट. 44 रनवरती 4 विकेट गेलेत. या बॉल देखील वेगळ्या शैलीने खेळायचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू येतात तिकडे आणि एक सिंगल रन तिकडे मिळेल. 45 धावा झाल्या धावफलकावरती. वेगात टाकण्याचा बॉल प्रयत्न केला गेला. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली सुफियानची. वेग पण चांगला होता. स्पिन पण चांगला होता. टप्पा पण चांगला होता. 4 बॉल आणि 45 रन्स. 4 विकेट गेलेत. वेल बॉलिंग सुफियान. या बॉलर स्टेप आउट झाले. स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला मात्र तिकडे बॅटर आउट. व्हाईट बॉल आहे.
बॅटिंगसाठी पंकज येत आहेत. सुफियानची देखील ही ओव्हर खूप निर्णायक आहे. 50 पर्यंत रन्स या ग्राउंडवर होऊ शकतात, परंतु चेस पण होऊ शकतात. छोटं ग्राउंड आहे त्यामुळे दुसरा डाव पण बघायला मजा येईल. सलील 11 टीम पण मॅच सोडणार नाहीये. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, आतमध्ये आणला बॉल, परंतु वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन्सने धावफलक पुढे जाईल. या बॉलवर पुन्हा एकदा वाईट बॉल. या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन्स सुफियानने जास्त हाताळले. 48 रन झाले. शेवटचे 2 बॉल पेंडिंग आहेत पहिल्या इनिंगचे. या बॉलवर स्टेप आउट झाले, समोर टॅप केला गेला आणि बॉल निघून जाईल, परंतु तिकडे सिंगल रन आहे. पडदा बॉक्सचा क्रिकेट आहे त्यामुळे पडद्याला जर तुम्ही डायरेक्ट मारला तर 6 आहे, ग्राउंड स्ट्रोक गेला तर बाउंड्री आहे. आणि अशा प्रकारे श्री गणेश अंजुर 11 टीमने मात्र 52 झाला ना. या बॉलवर डायरेक्ट हिट. बॅटर आउट आहे. ते 50 धावांची गरज आहे. आमचे प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहू शकतो एलईडी स्क्रीनवरती. आमचे मित्र सर्व बघतायत, क्रिकेट एन्जॉय करतायत. लहान लहान मुलं देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. आपलं देखील स्वागत आहे. तुम्ही सर्व स्क्रीनवर पण बघू शकता स्वतःला की आपण कसे दिसतो. थँक्यू. बाबा पण आलेत आमचे, सगळे हात दाखवत आहेत. हे 2 बाबा खुश आहेत लाईफमध्ये. आम्ही कुठे नाही दिसलो तरी चालेल, पण स्क्रीनवर दिसलोय. थँक्यू सो मच. सर्वांचा आभारी आहे. तुम्ही पण दिसताय सर्वांनी. आणि क्रिकेट काही खेळायला आवडतं, काही जणांना बघायला आवडतं. आणि फोन करून सांगितलं की तू पण लगेच ये, दिसतोय मी, तुला दिसतोय का, चेक करतोय तो. दिसतोय बाबा, तू दिसतोय. खुश झाला तो एकदम. मंगेश भाऊ पांगारे यांच्या माध्यमातून भव्य दिव्य असं आयोजन. सर्व 3 मित्र. तो घरी सांगितलं की स्क्रीनवर बघा मी दिसतोय, युट्यूबवर एन्जॉय करतोय क्रिकेट. लाईफमध्ये हसत राहा आणि हसवत राहा. आजचे सर्व खेळाडू, सर्व मित्रपरिवार, सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्षितिज ग्रुपतर्फे, विराट 11 तर्फे आणि आमचे मंगेश भाऊ पांगारे या परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवक ब्रुंबई महानगरपालिकेचे. पन्नास रन झाले तरी 51 रनचं टार्गेट आहे. मॅचला जिंकण्याकरिता सलील 11 या टीमला 51 धावांची गरज आहे. एक मिनिट सलील 11 आपला एक प्लेअर वरती पाठवा ना प्लीज. सलील 11. सलील 11 आपला एक प्लेअर पाठवा प्लीज. स्ट्राईक वरून, नॉन स्ट्राईक जुनेद. 51 रनचा पाठलाग करायचा आहे. पहिली ओव्हर घेऊन प्रेम.
पहिलाच बॉल आपण पाहिलं तर खूपच बाहेर पिचिंग केली गेली, व्हाईट बॉल. आता 50 रनची गरज आहे, 24 बॉलमध्ये 50 करायचे आहेत. बॉलिंगसाठी प्रेम. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला, व्हाईट बॉल आहे. प्रेमला थोडा एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल करावा लागेल. एक्कावन्न धावांचं टार्गेट होतं. पहिले 2 बॉल 2 एक्स्ट्रा रन्स आलेत. आता ओव्हर द विकेट. या बॉलवर स्टंपवरून बॉल मात्र तिकडे ट्रॅव्हल होईल आणि येईल डॉट बॉल. पहिले राऊंड द विकेट बॉलिंग करत होते, प्रेमने थोडं जागा चेंज केली आणि आता ओव्हर द विकेट बॉलिंग करतात. स्टंप टू स्टंप एक चांगला बॉल. प्रेम वेगळी स्टाईल आहे, जागेवरून बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे. या बॉल देखील फ्लिक केला गेला. खेळाडू आहेत तिकडे नॉन स्ट्राईक फेकी करतील. सिंगल रन. 1 लाखाचा प्रथम क्रमांक, आकर्षक ट्रॉफी आहे. द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 30,000 रुपये. आजचा पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. क्षितिज चषक 5वं वर्ष क्रीडा स्पर्धेचं. या बॉलवर मात्र वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न तर करत होता, पण शेवटच्या क्षणी निर्णय बदलला आणि एक्स्ट्रा रन्स 51 रन्स करायचे, त्यामुळे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. पहिल्या 2 बॉलमध्ये 4 रन्स आले, 3 एक्स्ट्रा आलेत. या बॉल आतमध्ये आणला, बॉल हलकासा अँगल बनवला. फुटबॉल प्रेम. बॉल ऑफ द मॅच. जबरदस्त ब्रेक टाकला प्रेमने आणि बीट केलं बॅटरला. चार रन झाले धावफलकावरती. पहिली ओव्हर प्रेमची एक आतापर्यंत आली आहे. सिद्धार्थ डिंगडॉंग, जॉर्ज इरवन, कल्याण संघ आपण तयार राहायचं. यानंतर विनिंग टीम सोबत आपली मॅच असणार याची नोंद घ्या. या बॉलवर स्टेप आउट झाले. स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला, बॉल निघून जाईल. आपण पाहतो तिकडे 4 रन आहेत. केलं. या बॉल देखील पुन्हा एकदा फ्लिक केलं गेलं. वा, रोहित तुकडे होते आणि रोहितने काय एफर्ट्स दिले. वेल फिल्डिंग पाहू शकतो आपण रिप्ले. अक्षरशः स्वतःला मात्र तिकडे पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तिकडे समाप्त झाले. रन झालेत 15 रन झाले धावफलकावरती. वेल बॅटिंग, जबरदस्त बॅटिंग केली आपण पाहिलं तर ह्या पहिल्या ओव्हरमध्ये. अठरा बॉलमध्ये जिंकण्याकरिता 36 रनची गरज आहे बॉलिंगसाठी. महेश शिंदे येतात, एक जबरदस्त स्पिनर आहे ज्याने चांगले क्रिकेट खेळले गेलेत आणि ही मॅच देखील तेवढीच त्याच्यासाठी महत्वाची आहे.
18 बॉलमध्ये 36 करायचे आहेत, डबल करायचे आहेत. 18 दुने 36. बॉलिंगसाठी महेश लेफ्ट आर्म आहेत. या बॉल एज घेतली गेली, बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल. राहुल तिकडे होते आणि सिंगल रन. आजचा पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा भव्य दिवस आयोजनात सर्व खेळाडूंसाठी आपण प्लॅटफॉर्म पाहिलं गेलं. क्षितिज चषकाचं या बॉल देखील स्वीप खेळले गेले. बॉल निघून जाईल 4 रनसाठी. चं टार्गेट आणि आजचा हा पहिला दिवस एक जबरदस्त इकडे आयोजन पाहिलं गेलंय. इकडे पण नशिबाची साथ आहे. वाईट +4 म्हणजे 5 रन मिळतील. पंजाब सव्वीस रन झाले. स्टार्ट जबरदस्त केले आणि एक 51चं टार्गेट होतं, त्यामुळे पहिला डाव आपण खूप चांगल्या पद्धतीने पाहिला गेला. क्षितिज चषकाचं हे 2026 आपण पाहिलं तर 5वं पर्व आहे, ज्यावर सर्वांना गर्व आहे असं आपलं 5वं पर्व आहे. क्षितिज ग्रुप, विराट 11 आणि या परिसरातील नवनिर्वाचित नगरसेवक ब्रुंबई महानगरपालिकेचे मंगेश भाऊ पांगारे यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं प्लॅटफॉर्म, परीक्षकांची प्रचंड साथ आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने उद्घाटन कार्यक्रम देखील आपण पाहिला गेला. या परिसरातील दमदार आमदार महाराष्ट्र विधानसभा सदस्य प्रकाशजी सुर्वे यांच्या माध्यमातून या बॉलवर देखील आपण पाहतो ऑफस्टिकच्या बाहेर आणि व्हाईट बॉल आहे. या बॉलवर स्टेप आउट झालेत आणि काय कॅच पकडली तिकडे प्रेक्षकांनी आमच्या. कोण आला बॅट्समॅन? 28 रन झाले. त्या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेला व्ही शेप मध्ये. चांगली बॅटिंग केली वरून आणि आता मात्र नवीन बॅटर आलेत. काय आला आता? माही मार आहे. जुनेदनी चांगली स्टार्ट केली. आता 12 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. 12 चेंडू जिंकण्याकरिता 22 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी अक्षय येतात. 12 बॉलमध्ये 22 करायचे आहेत. मॅच जबरदस्त आहे. श्री गणेश अंजूर त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो सलील 11.
12 बॉल 22 करायचे आहेत. एका दुसरीवर चांगले आले तर अंजूरचा संघ पण कमबॅक करू शकतो. श्री गणेश या बॉल स्वीप खेळले गेलेत, परंतु जबरदस्त बॅटर वरुण वरुण तेहतीस रन झाले दफलकावरती. पहिल्याच बॉलवर बाउंड्री आली. अक्षयचे स्वागत चौकाराने केलंय. या बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. या बॉल देखील आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेलाय. रन मात्र तिकडे. तेवढीच महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ मात्र फाईट करतात जिंकण्याकरिता. जो जिंकेल तो पुढे जाईल. या बॉलवर स्टेप आउट झाले. जबरदस्त अँगल बनवला. गुड बॉल. बॉल ऑफ द नाईट. काय बॉल टाकला अक्षयने. पण रिप्ले पण पाहू शकतो एलईडी स्क्रीन वरती. वाह, काय लेग ब्रेक टाकला. क्लासिकल लेग ब्रेक. जबरदस्त. खूप चांगली खेळपट्टी आहे, त्यामुळे स्पिनरला तेवढाच वर्चस्व आहे. समोरून बॉलला वळवलं आणि बॅटरला गोल फिरवलं. नवीन बॅटर अक्षय येत आहेत. सर्व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आमचे पदाधिकारी. मॅच देखील तेवढीच आपण पाहिलं तर इकडे फसताना पाहिली गेली आहे. या बॉल देखील ऑफस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेलं. आता जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 9 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 15 धावांची गरज आहे. 9 बॉल 15. सलील 11 जिंकेल की श्री गणेश अंजूर. या बॉल स्वीप खेळले गेले. फटका थोडा फसतोय आणि रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. आणि आपल्या समितीत आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले आहेत. बिपिनजी काटे आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. अध्यक्ष केशवी फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. एक समाजसेवक म्हणून देखील चांगलं कार्य करतात आणि फाउंडर ऑफ केशवी एंटरप्राइजेसचे. त्यानंतर क्षितिज स्क्रीनरचे आपण पाहिलं तर सर्व्हिसेसचे डायरेक्टर म्हणून देखील कार्य करतात. फाउंडर ऑफ लॉ व्हिजन आमचे बिपिनजी काटे. बिपिनजी आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि धन्यवाद. आपण देखील आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले. बिपिनजी काटे आपलं अगदी मनापासून हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. बिपिनजी काटे आपलं देखील अगदी मनापासून ऋणी आहे आणि धन्यवाद. आपण देखील इकडे आलात त्याबद्दल. समाजसेवक आणि एक चांगलं कार्य करतात आज संपूर्ण आपल्या या परिसरामध्ये. माननीय श्री बिपिनजी काटे, केशवी एंटरप्राइजेसचे फाउंडर, क्षितिज स्क्रीनिंग सर्व्हिसिंगचे आपण पाहिलं डायरेक्टर आणि फाउंडर ऑफ लॉ व्हिजनचे फाउंडर आहेत. आपण पाहिलं लॉ व्हिजनचे आमचे बिपिनजी काटे. मॅच थोडीफार फसताना पाहिली गेली. 38 रन झाले जिंकण्याकरिता. 7 बॉल मध्ये 13 करायचे आहेत. 7 बॉल 13 ना 13 ना मेरा. 7 बॉल 13. जबरदस्त मॅच आहे. हाय व्होल्टेज मॅच. 7 बॉल 13. या बॉलवर स्टेप आउट झाले. डाऊन द ग्राउंड. चांगली फिल्डिंग. पडले, धडपडले, उठले आणि पुन्हा एकदा जबरदस्त एफर्ट्स.
मुरुगन जी आपका भी स्वागत है, वेलकम। आप भी यहाँ पर आए, थँक यू सो मच। 6 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे। जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये। 6 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे। सलील 11 टीम त्यांच्या विरुद्ध श्री गणेश अंजूरचा संघ आहे। भिवंडी परिसरातील हा संघ इकडे खेळतो त्यांच्या विरुद्ध सलील 11। बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर रोहित 6 बॉल 13 करायचे। स्ट्राईक एंडला बॅटर आहे सुफियान, नॉन स्ट्राईक एंडला त्यांनी स्ट्राईक एंडला वरुण। वरुण तू दाखव 6 बॉल 13 करून, नाव आहे वरुण, दाखव रन मारून। 6 बॉल 13 वरुणने ड्राईव्ह केलं गेलं आणि वरुणने दाखवले करून पहिल्याच बॉलवर 4 रन। आता 5 बॉलमध्ये 9 करायचे आहेत। 42 रन झाले दफलकावर, 3 विकेट गेले। जबरदस्त मॅच आहे। श्री गणेश अंजूर भिवंडी परिसरातील संघ त्यांच्या विरुद्ध सलील 11। 5 बॉल 9 हाय व्होल्टेज मॅच आजच्या दिवसातील दुसरी मॅच रंगताना पाहायला मिळते। 5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे। स्ट्राईक एंडला वरुण, या बॉलवर बोल्ड आउट, अगदी बेल्स मैदानाच्या बाहेर, बॅटर आउट। नजर अड्डी आणि दुर्घटना घडली, मुंबई आहे। नजरेचा खेळ आहे। या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर आणि बॉल फसला थोडा, हातातून निसटला। आता 4 बॉल मध्ये 8 करायचे आहेत। वाईट बॉल आहे। जबरदस्त मॅच आहे। 4 बॉल 8। कुठली टीम लावणार कुठली टीमची वाट। 4 बॉल 8। या बॉलवर फटका फसतोय आणि सुफियानला मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर जावं लागेल। की त्या परिसरात बैलगाडा शर्यतीचा पण एक वेगळा क्रेज आहे। जबरदस्त मॅच आहे। या बॉल देखील थांबून खेळला गेलाय आणि नॉन स्ट्राईकला देखील बॅटर आउट।
बॉल 8. दोन बॉल 8 करायचे. तर प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल की येऊ दे बाउंड्री, एक बॉल 4 बघायला मिळू दे. प्रेक्षकांना फक्त मजा पाहिजे. 2 बॉल 8. या बॉलवर टेप आउट झाले आणि व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल. दोन बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेले. अमित येतात बॅटिंग साठी. 2 बॉल 7. या बॉलवर स्टेप आउट झाले. समोर फटका चांगला होता, परंतु आता श्री गणेश अंजूर संघाचं थोडं पारड जड आहे. परंतु 1 बॉल 6 आहे. 6 पण मारू शकतो. एक बॉल 6. टायमिंगला 6 पण येऊ शकतो, कारण की पडद्याला डायरेक्ट मारला तर 6 आहे. बॅटिंग साठी चैतन्य आहेत. एक बॉल 6. जर चैतन्यने 1 बॉल 6 लगावला तर सलील टीम मात्र पूर्णपणे त्याला डोक्यावर घेऊन नाचेल. 1 बॉल 6. जबरदस्त मॅच, जबरदस्त हाय व्होल्टेज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. 1 बॉल 6. बिपिन भाई काटे यांच्याकडून जर 6 लागवला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 1 बॉल 6 आणि कोण जिंकणार पहा. मॅच आले 1 बॉल 6. चैतन्य बॉलर पण स्माइल करतोय. हसत हसत खेळलं पाहिजे. 1 बॉल 6. जबरदस्त मॅच आहे. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलंय आणि साइड हीरो पहिल्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय क्षितिज ग्रुपचे रायगड जिल्हाध्यक्ष सन्माननीय यश भाऊ खरत यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी सन्माननीय आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आमचे विभाग प्रमुख सन्माननीय मनोहरजी देसाई यांना विनंती करेल की क्षितिज ग्रुपचे रायगड